नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम. आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2017 रोजी झालेले पेपर 2 या भागातील मराठी विभागातील प्रश्न. मागील भागात आपण 31 ते 40 प्रश्न बघितले होते. आज आपण त्यापुढील 10 प्रश्न बघणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 41. प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? पर्याय आहे मज्जाव करणे, धडा शिकविणे, प्रयास करणे, पल्ला गाठणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मज्जाव करणे. प्रश्न क्रमांक 42. लेख नियमानुसार अचूक शब्द कोणता? प्रीत्यर्थ, 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 प्रीत्यर्थ. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रीत्यर्थ. प्रश्न क्रमांक 43. कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? तर पर्याय आहे प्रथमा विभक्ती, तृतीय चतुर्थी, द्वितीय चतुर्थी, प्रथम संबोधन. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्वितीय चतुर्थी. प्रश्न क्रमांक 44. अनेकवचनी शब्द कोणता? पर्याय आहे निरोप, मार्ग, नाव, वाटा. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वाटा. प्रश्न क्रमांक 45. वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात? प्रयोग आहे क्रियाविशेषण, अव्यय, प्रयोग, शब्दसिद्धी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रयोग. प्रश्न क्रमांक 46. शाहिरी कवी आहेत. प्रामुख्याने कोणत्या दोन रचनाकारांचा समावेश होतो? पर्याय आहे रचना प्रकारांचा समावेश होतो. पर्याय आहे पोवाडा, भारुड, लावणी, अभंग. पोवाडा, लावणी, भारुड, अभंग. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पोवाडा, लावणी. प्रश्न क्रमांक 47. चुकीचे समीकरण ओळखा. पर्याय आहे संत एकनाथ भारुड, संत ज्ञानेश्वर ओबी, संत तुकारामाचे अभंग, संत नामदेव पसायदार. तर याचे अचूक चुकीचं समीकरण आहे पर्याय क्रमांक 4 संत नामदेव पसायदार. संत नामदेवांचे अभंग पसंत आहेत, तर संत ज्ञानेश्वरांची पसायदान हे प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 48. दोन छोटी वाक्ये उभयनामी अव्ययांना जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करावा? पर्याय आहे पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्ण विराम. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्धविराम. प्रश्न क्रमांक 49. मालिनी आवृत्ताचे गौण कोणते? पर्याय त, ब, ज, ज, ग, न, न, म, य, 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 म, स, ज, स, त, त, ग. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न, न, म, य, य, य. प्रश्न क्रमांक 50. श्रीकृष्ण राम नामे नवरी, शिशुपाल नवरामी नवरी या कोणता अलंकार आहे? अभंगश्लेष, अर्थान्यास, उत्प्रेक्षा, संभगश्लेष. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सभंगश्लेष. यापुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.